फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहित आहे आर बार काय असतो, इज अ पोझिशन वेक्टर. हे पहिलं आपल्याला माहित आहे. आर चा मॅग्नेट्यूडचा फॉर्म्युला काय असतो, √x² + y² + z². हे पण आपल्याला माहित आहे. डायव्हर्जन्स ऑफ आर बार म्हणजेच काय, दोघांचा डॉट प्रोडक्ट आर बार आणि इन्व्हर्टेड एल चा डॉट प्रोडक्ट, याचा आन्सर काय येतं, 3 येतं. बरोबर आहे का, काल आपण घेतलेले. सिमिलरली कर्ल ऑफ आर बार म्हणजे काय, आर बार आणि इन्व्हर्टेड एल चा क्रॉस प्रोडक्ट किती येतो, 0 येतो. हे आपल्याला माहित आहे. त्यानंतर ग्रेडियंट ऑफ r⁴n, त्याचा आन्सर येतं n × r⁻n−2 × आर बार. हे येतं. हे काही रिझल्ट आपल्याला माहित पाहिजे. आणि आर बार डॉट आर बार r², आर बार क्रॉस आर बार 0. ठीक आहे. आता क्वेश्चन दिलाय, इफ आर बार इज अ पोझिशन वेक्टर विथ आर इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ आर बार. म्हणजे काय, या ठिकाणी असं म्हटलंय की आर हा पोझिशन वेक्टर आहे, तर आर काय त्याचं मॅग्नेट्यूड आहे. हे नोटेशन आहे. शो दॅट इन्व्हर्टेड एल डॉट r⁻n आर बार इज इक्वल टू n+3 r × r⁻n. आता हा पॉइंट व्यवस्थित समजून घ्या. ऍक्च्युली इन्व्हर्टेड एल डॉट हे आहे ना, म्हणजे ऍक्च्युली हे काय, डायव्हर्जन्स ऑफ r⁻n × आर बार, याचा ऍक्च्युली हे डायव्हर्जन्स आहे. बरोबर आहे. डायव्हर्जन्स म्हणजे काय असतो, इन्व्हर्टेड एल डॉट जे काय येत असेल ते, हे ऍक्च्युली डायव्हर्जन्स आहे. याच्यातला हा जो आर बार आहे हा काय, दिस इज अ वेक्टर. आणि r⁻n, आर काय असतं, मॅग्नेट्यूड किंवा त्याची पॉवर घ्या तरी पण काय राहील, ते मॅग्नेट्यूड. त्यात IJ येतो का, बिलकुल नाही. म्हणजे तो काय झाला, स्केलर. हे कशासाठी आपण घेतोय असं, आता इकडे लक्ष द्या कसं सॉल्व्ह करणार. कन्सिडर LHS इज इक्वल टू इन्व्हर्टेड एल डॉट r⁻n × आर बार. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, काल आपण बघितला होता, जो आपल्याला माहित पण आहे व्यवस्थित. वी नो दॅट डायव्हर्जन्स ऑफ फाय × u बार. फाय स्केलर होता आणि u बार वेक्टर होता, तर त्याचा आन्सर कसं येतं, फाय ॲज इट इज डायव्हर्जन्स ऑफ u बार प्लस ग्रॅड फाय डॉट u बार. आता या ठिकाणी हियर आपला जो स्केलर आहे फाय, त्याच्या जागेवर आहे r⁻n, किंवा याला तुम्ही हवं तर असं लिहू शकतात, नोटेशन मध्ये असं लिहू शकतात, इन्व्हर्टेड एल डॉट ग्रॅड इन्व्हर्टेड एल डॉट फाय u बार इज इक्वल टू फाय. हे डायव्हर्जन्स म्हणजे काय, प्लस ग्रॅड फाय डॉट u बार. ऍक्च्युली हा ग्रॅड फाय लिहितो आपण. So here फायच्या जागेवर काय आपला r⁻n आहे, अँड u बारच्या जागेवर काय येतं, आर बार. नाव इज इक्वल टू कसं येईल मग, याचा आन्सर म्हणजे याचा आन्सर फायच्या जागेवर r⁻n आहे, u बारच्या जागेवर आर बार आहे. तो फाय म्हणजे काय, r⁻n इंटू इन्व्हर्टेड एल डॉट u बारच्या जागेवर आर बार प्लस इन्व्हर्टेड एल r⁻n म्हणजे ग्रॅड ऑफ r⁻n डॉट u बार म्हणजेच आर बार. व्यवस्थित लक्ष द्या. आता इन्व्हर्टेड एल आर बारचा
डायव्हर्जन्स आपल्याला माहिती आहे याचा रिझल्ट काय आहे तो, याचा रिझल्ट आहे 3. त्यानंतर याचा रिझल्ट काय आहे, आर रेस टू एन चा ग्रेडियंट एन इंटू आर रेस टू एन मायनस 2 आर बार असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता या ठिकाणी काय होईल, आर रेस टू एन इंटू 3 प्लस याची व्हॅल्यू एन इंटू आर रेस टू एन मायनस 2 आर बार डॉट हा आर बार is equal to 3 into r raised to n plus n into r raised to n minus 2 r bar dot r bar, that is a r square. आपल्याला माहिती आहे r bar dot r bar r square. Now 3 into r raised to n plus n into दोघांचा बेस सेम आहे, कॉमन बेस n minus 2 आणि हा +2. तर आता या ठिकाणी +2 -2 गेट कॅन्सल. 3 into r raised to n plus n into r raised to n, दोघांमधनं r raised to n जर कॉमन घेतला तिथं उरेल 3 plus n. त्याला तुम्ही हवं तर n plus 3 into r raised to n असं लिहू शकतात, आणि विच इज इक्वल टू RHS. तर आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळालं, हॅन्स प्रूव्ह. हा 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे. Now the next question, if r bar is a position vector with r is equal to magnitude of r bar, show that inverted L cross r raised to n into r bar is equal to 0. या ठिकाणी r bar पोझिशन वेक्टर आहे. सेकंड त्याचं मॅग्निट्यूड r ने डिनोट केलेलं आहे, आणि आपल्याला हे आता प्रूव्ह करायचंय. आन्सर 0 यायला पाहिजे. प्रिव्हियस क्वेश्चन जसा हा क्वेश्चन सॉल्व्ह केला एक्झॅक्टली त्याच वेळेने आपल्याला सॉल्व्ह करायचंय. असं जर दिसलं म्हणजे काय असतं याचं मिनिंग, हा काय ऍक्च्युअली कर्ल आहे. कसला कर्ल आहे, याचा r रेस टू n इंटू r बारचा. बट याच्यातला r रेस टू n काय स्केलर आहे की वेक्टर आहे, स्केलर आहे. वेक्टर राहिला असतं तर एरो पण आला असता ना. सिंपल, इट इज अ स्केलर. आणि r बार काय, हा वेक्टर. तर आता आपण कन्सिडर करणार LHS. कन्सिडर LHS, इन्व्हर्टेड L क्रॉस r रेस टू n r बार. आता या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. वी नो दॅट एक फॉर्म्युला आहे, काल आपण तो फॉर्म्युला बघितला पण होता, पण तुम्हाला आज तो आठवत पण नसेल. तो इकडे लक्ष द्या. कर्ल ऑफ फाय यू बार, याचं कसं येईल, फाय ऍज इट इज कर्ल ऑफ यू बार प्लस फायचा काय येईल, ग्रेडियंट क्रॉस यू बार. म्हणजे हा मागचाच फॉर्म्युला आहे, ओनली डायव्हर्जन्सच्या जागेवर कर्ल आहे आणि डॉटच्या जागेवर क्रॉस आहे. मागचाच फॉर्म्युला आहे. तर आता आपल्याला हे रोटेशन मध्ये जर लिहायचं असेल तर कसं येईल, कर्ल म्हटलं म्हणजे काय, इन्व्हर्टेड एल क्रॉस, बाकी जे काय असेल ते ऍज इट इज. काय ते फाय यू बार इज इक्वल टू फाय इन ब्रॅकेट, कर्ल म्हटलं म्हणजे काय येतं, दॅट इज अ इन्व्हर्टेड एल क्रॉस यू बार प्लस, आधी तुम्ही ग्रॅड लिहायला पाहिजे होता वर्ड,
तर ठीक आहे. ग्रॅड फाय क्रॉस यू बार. आता व्यवस्थित लक्ष द्या. वेअर म्हणजे आपल्या एक्झाम्पल मध्ये फायच्या जागेवर आर रेस टू एन आहे अँड यू बारच्या जागेवर आर बार आहे किंवा त्याला ॲरो म्हटलंय. तर नाव याचा आन्सर म्हणजे याचा आन्सर हे येईल. म्हणजे हे म्हणजे काय, फायच्या जागेवर येईल आर रेस टू एन, इन्व्हर्टेड एल क्रॉस यू बारच्या जागेवर येईल आर बार प्लस ग्रॅड ऑफ आर रेस टू एन क्रॉस आर बार. आता इज इक्वल टू आर रेस टू एन. याचा आन्सर ऑब्विसली काय येतं, 0. डायव्हर कर्ल ऑफ आर बार दॅट इज 0 प्लस याचं काय येतं, त्याचं आत्ता आपण बघितलं, ग्रेडियंट ऑफ आर रेस टू एन, एन इंटू आर रेस टू एन मायनस 2 आर बार. So n into r raised to n minus 2 r bar cross r bar. आता हा तर 0 झाला प्लस n into r raised to n minus 2 r bar क्रॉस r bar. व्हेरी गुड. स्वतःला कोणी क्रॉस जातं का, 0 येईल ना. So finally you will get 0 plus 0 big 0 which is equal to RHS as true. आता या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन दिला, इफ आर बार इज अ पोझिशन वेक्टर विथ r is equal to magnitude of r bar, then show that inverted del square r raised to n is equal to n into n plus 1 into r raised to n minus 2. आपल्याला प्रूव्ह करायचंय. फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर LHS. LHS काय दिले, इन्व्हर्टेड डेल स्क्वेअर इंटू आर रेस टू एन. आता अगोदर मी सांगितलेलं आहे की ए बार डॉट ए बार याचा आन्सर काय येतं, ए स्क्वेअर असं येतं. किंवा तुम्ही या ठिकाणी याला असं लिहू शकतात, स्क्वेअर आहे ना आणि हा वेक्टर आहे, लक्षात घ्या ग्रेडियंट आय जे के येतो त्याच्यात. तर आपल्याकडे रूल होता की ए बार डॉट ए बार म्हणजेच काय, ए स्क्वेअर. जसं आता आपण बघितलं आर बार डॉट आर बार इज इक्वल टू आर स्क्वेअर, तसंच. चला ठीक आहे, याच तर आपल्याला माहित आहे आन्सर. काय येतं ते आन्सर, काय होता, n इंटू आर रेस टू एन मायनस 2 इंटू आर बार. हा फॉर्म्युला आता आपण बघितला होता, ठीक आहे. आता n कॉन्स्टंट आहे, तो टेकिंग कॉन्स्टंट आउटसाइड. n असा आहे कॉन्स्टंट, कुठे फिरत राहतो, तुमच्यासारखा आहे, कुठेही फिरत राहतो. ओके. आता इथं बघा, हा काय आहे, डायव्हर्जन्स ऑफ दिस. आता बघा हा काय आहे, हा आहे डायव्हर्जन्स. हा काय तुमचा स्केलर आणि हा काय आहे वेक्टर. तर इथं कोणता फॉर्म्युला आठवला का, वी नो दॅट, आपल्याला सर्वच माहित आहे, येत काहीच नाही. डायव्हर्जन्स ऑफ पाय यू बार, काय फॉर्म्युला त्याचा, पाय ऍज इट इज डायव्हर्जन्स ऑफ यू बार प्लस
ग्रेडियंट ऑफ फाय डॉट यू बार. जर याला आपण नोटेशनच्या फॉर्म मध्ये लिहिला, नोटेशनच्या फॉर्म मध्ये, तर डायव्हर्जन्स म्हणजे काय, इन्व्हर्टेड एल डॉट, इथं जे काय असेल फाय यू बार इज इक्वल टू फाय इन ब्रॅकेट डायव्हर्जन्स म्हणजे इन्व्हर्टेड एल डॉट यू बार प्लस ग्रॅड फाय डॉट यू बार, वेअर फाय म्हणजे काय, व्यवस्थित लक्ष द्या, फाय म्हणजे काय, आर रेस टू एन मायनस टू अँड यू बार म्हणजे काय या ठिकाणी, आर बार. नाव हा एन जसाच्या तसा आणि याच्या जागेवर हा फॉर्म्युला, म्हणजे काय लिहितं, फाय, फाय म्हणजे काय, आर रेस टू एन मायनस टू, इथं इन्व्हर्टेड एल डॉट आर बार प्लस ग्रेडियंट ऑफ आर रेस टू एन मायनस टू डॉट आर बार. ओके, आता एन इंटू आर रेस टू एन मायनस टू, याचं काय आहे आन्सर, डायव्हर्जन्स ऑफ आर बार. काय आन्सर येतं याचा, हे आन्सर येतं का, प्लस याचा आन्सर काय येईल. आता व्यवस्थित लक्ष द्या फॉर्म्युला, ग्रेडियंट ऑफ आर रेस टू एन एन इंटू आर रेस टू एन मायनस टू आर बार. आता याचा खरा मिनिंग काय होतो, की जी पॉवर आहे काही असू द्या ती पुढे घ्या, तिथं काही असू ते पुढे घ्या आणि त्या पॉवर मधलं टू मायनस करा, तिथं काही असू द्या ते पुढे घ्या आणि त्याच्यातनं टू मायनस करा, म्हणजे इथं कसं येईल, एन मायनस टू पॉवर पुढे घ्या, घेतली आपण, याच्यातनं हे पॉवर मधनं टू मायनस करा, मग येईल आर बार, नंतर हा डॉटचा आर बार. हा पॉइंट प्रत्येकाला क्लिअर झाला. याचा मिनिंग होतो पॉवर जी ती पुढे घ्या आणि त्या पॉवर मधनं टू मायनस करा, मग इथं पॉवर एन मायनस टू आहे ती पुढे घेतली, या पॉवर मधनं टू मायनस केला, मग आर बार घेतला आणि नंतर आर बार. आता या ठिकाणी एन इंटू 3 इंटू आर रेस टू एन मायनस टू प्लस एन मायनस टू आर रेस टू एन मायनस 4 मायनस टू मायनस आर बार डॉट आर बार किती येईल, दॅट इज अ आर स्क्वेअर. आता आपल्याला इथं बेस इक्वल करून सिम्प्लिफाय केल्यावर आन्सर मिळू शकतं. आता या ठिकाणी दोघांचा बेस सारखा आहे आर आर आणि दोघं मल्टिप्लायला आहेत, तर पॉवर ऍज इट इज लिहायचे कॉमन बेस घेऊन, एन इंटू 3 इंटू आर रेस टू एन मायनस टू प्लस एन मायनस टू इंटू आर रेस टू एन मायनस 4 ऍज इट इज लिहा आणि हा प्लस टू ऍज इट इज लिहायचा आहे. नाव n into 3 into r raised to n minus 2 plus n minus 2 r raised to n minus 4 plus 2 म्हणजेच मायनस 2. दोघांमध्ये कॉमन आहे काहीतरी, काय कॉमन आहे, r raised to n minus 2 कॉमन आहे, तो कॉमन घेऊन घेऊ आपण, n into r raised to n minus 2 in bracket plus 3. आता हा ब्रॅकेट याच्या बाहेर प्लस ब्रॅकेट द्यायची गरज पडत नाही, मग n minus 2, so n into r raised to n minus 2 3 minus 2 किंवा पहिले n लिहा, 3 minus 2 that is a 1. पेपर मध्ये क्वेश्चन मध्ये आपल्याला कसं दिलं, n into n plus 1 into r raised to n minus 2 which is equal to RHS
Hence proof. Now the next point is a vector integration. आता वेक्टरचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचंय. या वेक्टर इंटिग्रेशन मध्ये 3 टाइप आहेत. कोणते कोणते आहेत? ग्रीन्स लेमा, त्यानंतर स्टोक थेरम, स्टोक आहे ते, स्टोक थेरम, आणि थर्ड इज अ गॉस डायव्हर्जन्स थेरम. हे 3 थेरम आहेत. या 3 पैकी कोणत्या तरी 2 थेरम वर बऱ्याचदा क्वेश्चन येतातच. म्हणजे या युनिट मध्ये जे 3 क्वेश्चन्स येतात ना 6 मार्क्सचे, त्याच्यात 1 क्वेश्चन वेक्टरचा डिफरन्शिएशन पार्ट वर असतो, आणि सेकंड रिमेनिंग 2 क्वेश्चन जे आहेत ते 3 पैकी कोणत्या तरी 2 वर येतील. ग्रीन्स वर येईल, नाहीतर स्टोक वर येईल, नाहीतर गॉस डायव्हर्जन्स वर येईल. कोणत्या तरी एका टॉपिक वर येतात. पण या तिघांमध्ये काही काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते महत्वाचे आहेत. जसं या ठिकाणी 3 कॉन्सेप्ट आहे. फर्स्ट इज अ लाईन इंटिग्रल. सेकंड आहे सरफेस इंटिग्रल. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉल्यूम इंटिग्रल. असे 3 टाइपचे इंटिग्रल आपल्याला बऱ्याचदा याची रिक्वायरमेंट असते, बऱ्याचदा घ्यावे लागतात. आता नेमका कॉन्सेप्ट काय ते समजून घ्या. लाईन इंटिग्रल. आता लाईन इंटिग्रल म्हणजे कशाला म्हणतात लाईन इंटिग्रल? द इंटिग्रेशन इज टेकन अलॉंग द लाईन. लाईनच्या अलॉंग जे इंटिग्रेशन आपण घेतो त्याला म्हणतात लाईन इंटिग्रल. जे कोणाला समजलं नाही काही, इंटिग्रेशन टेकन अलॉंग लाईन, किंवा त्याला आपण कर्व म्हणतो, इज कॉल्ड ॲज लाईन इंटिग्रल. आता याचा मिनिंग काय झाला? या ठिकाणी सपोज अशी लाईन दिली, कर्व, असा कर्व दिलाय, आणि याच्या अलॉंग एक पार्टिकल दिलाय बी बार, आणि इथं एक फोर्स अप्लाय केला आपण या डायरेक्शन मध्ये. तर हा पॉइंट काय होईल? एखादी पॉइंट असेल तर तो काय होईल? असा इथून मूव्ह करेल. त्याला लाईन इंटिग्रल म्हणतात, या अलॉंग दिस लाईन इंटिग्रल. आता यात होतं काय लाईन इंटिग्रल मध्ये? इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एकच व्हेरिएबल असेल. विथ रिस्पेक्ट टू एक्स राहू शकतं, किंवा विथ रिस्पेक्ट टू वाय. इंटिग्रेशन will be with respect to one variable. जेव्हा जर बाकी व्हेरिएबल असले तर त्यात ऍडजस्टमेंट करावी लागेल. सेकंड आहे सरफेस इंटिग्रल. सरफेस इंटिग्रल म्हणजे काय? इंटिग्रेशन टेकन अलॉंग द सरफेस. आता याचा मिनिंग काय झाला हा पॉइंट महत्वाचा. इंटिग्रेशन टेकन अलॉंग द सरफेस is called as surface integral. आता या ठिकाणी हे इंटिग्रेशन घेताना तुम्हाला एक सरफेस दिलेला राहतो, म्हणजे तो सरफेस आपल्याला फाइंड करावा लागतो. जसं फॉर एक्झाम्पल एक लाईन दिली आहे, y इज इक्वल टू x, ही लाईन आहे, आणि एक पॅराबोला दिलाय. पॅराबोला माहित आहे ना काय असतो? त्याचा शेप कसा असतो? कढई सारखा असतो. वन मिनिट, जास्तच खराब झालंय.
एकच मिनिट, अजून एक ट्राय. चलो ठीक आहे, इट्स ओके. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हा पॅराबोला दिलाय. त्या दोघांचा मिळून काय तयार झाला? एक सरफेस. कोणता? हा काय झाला? सरफेस. मग या ठिकाणी सरफेसला ds ने डिनोट करतात. आणि ds म्हणजेच काय? dx इंटू dy. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डबल इंटिग्रेशन घ्यावं लागतं. वी नीड टू टेक डबल इंटिग्रेशन. आणि थर्ड पॉइंट आहे ट्रिपल इंटिग्रल. आता डबल इंटिग्रल जे आहे ते, सॉरी, नॉट अ ट्रिपल इंटिग्रल, दॅट इज अ व्हॉल्यूम इंटिग्रल. असं जर तुम्ही लाईन ड्रॉ केल्या, हॅश नाही, त्या लाईन्स आहेत, तर हा जो हा येतो, हा पण काय येतो? सरफेस येतो. किंवा तुम्ही अशा 4 लाईन्स कनेक्ट केल्या तरी पण काय येतो? हा सरफेस येतो. आता व्हॉल्यूम इंटिग्रल मध्ये काय असतं? इंटिग्रेशन टेकन अलॉंग द व्हॉल्यूम is called as व्हॉल्यूम इंटिग्रल. मग या ठिकाणी जो एरिया राहील, सॉरी, जो व्हॉल्यूम राहील, ऑब्विसली शेप तसाच राहील. सपोज अशा टोटल बऱ्याच लाईन घेतल्या आहेत मी. असं प्रोजेक्शन घ्यावं लागेल. इकडं पॅरलल लाईन, याला अशी इकडं. आय थिंक सो आलाय क्यूब. ओके. आता हा एक क्यूब तयार झाला. व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे काय? त्याच्यात तुम्ही काहीतरी ठेवू शकता, त्याला व्हॉल्यूम म्हणतात. जसं या बॉक्स मध्ये तुम्ही काहीतरी वस्तू ठेवू शकतात किंवा पाणी पण भरू शकतात. सो दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉल्यूम. आता या ठिकाणी व्हॉल्यूम जर घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? वी नीड टू टेक ट्रिपल इंटिग्रल. ट्रिपल इंटिग्रेशन. ट्रिपल इंटिग्रेशनला आता या ठिकाणी हा व्हॉल्यूम आहे, त्याला डिनोट करतात डीव्ही ने. डीव्ही म्हणजे काय? dx इंटू dy इंटू dz. दॅट इज कॉल्ड एज ट्रिपल इंटिग्रल. आता आपले जेवढे पण थेरम आहेत ना, गॉस, देन स्टोक थेरम, डायव्हर्जन्स थेरम, त्यात तेच आहे की सिंगल इंटिग्रल आहे, लाईन इंटिग्रल ला सरफेस इंटिग्रल म्हणजे डबल इंटिग्रेशन ने सॉल्व्ह करायचंय. आणि जो डबल इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आहे त्याला ट्रिपल इंटिग्रेशन ने सॉल्व्ह करायचंय. देन आन्सर जे इझी वेने होते ते टफ वेने करायचंय. तर नाव रिमेंबर. आता या ठिकाणी काय होईल? लाईन इंटिग्रल मध्ये काय होतं? इंटिग्रेशन अलॉंग द लाईन आहे, बरोबर. आता या ठिकाणी बघा, हा सरफेस आहे, यात डबल इंटिग्रल घेतला एकदाच, प्रॉब्लेम सॉल्व्ह. पण लाईन इंटिग्रलने सॉल्व्ह करायचं असेल तर काय करावं लागेल? लक्षात घ्या, हा मेन पॉइंट याचा महत्वाचा आहे. पहिले ह्या इंटिग्रेशनच्या अलॉंग, या लाईनच्या अलॉंग इंटिग्रेशन काढावं लागेल, लाईन. परत ही दुसरी लाईन. असे 2 लाईन इंटिग्रल काढल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल.
मग त्याच्याऐवजी ऑप्शन काय, डबल इंटिग्रल एकदाच घ्या ना, यू विल गेट आन्सर. तेव्हा आन्सर डबल इंटिग्रल घेतला काय आणि एकच इंटिग्रेशन दोनदा घेतलं काय सारखंच आहे? नाही. सपोज असं दिलंय x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 1 असं दिलंय. हा काय झाला सरफेस. मला याचं जर इंटिग्रेशन काढायचं असेल तर सरफेस इंटिग्रेशन एकदाच घ्यावं लागेल, म्हणजे डबल इंटिग्रल एकदाच घ्यावं लागेल. पण मला कोणी सांगितलं लाईन इंटिग्रलने सॉल्व्ह कर, तर कितीदा घ्यावं लागेल? दिस वन लाईन, वन इंटिग्रल, ही दुसरी लाईन, सेकंड लाईन इंटिग्रल, थर्ड लाईन इंटिग्रल, अँड दिस असे 4 इंटिग्रल लाईन इंटिग्रल सॉल्व्ह करावं लागतील, तेव्हा मला आन्सर मिळेल. मग दुसरा ऑप्शन काय, डबल इंटिग्रल एकदाच घ्या. सो दॅट्स अ बेटर चॉईस. सिमिलरली व्हॉल्यूम इंटिग्रल मध्ये काय होतं, व्हॉल्यूम इंटिग्रल मध्ये एकच इंटिग्रेशन, ट्रिपल इंटिग्रेशन एकदाच घ्यावं लागतं. पण याला जर सरफेसने सांगितलं असतं सरफेस इंटिग्रलने, तर किती सरफेस येतात, याची किती येतील, 1 2 3 4 5 6, टॉप वरचा, बॉटमचा, लेफ्ट, राईट, फ्रंट अँड रिअर आहे त्याचं, 6 सरफेस येतील. मग व्हॉल्यूम इंटिग्रल, ट्रिपल इंटिग्रल एकदाच आन्सर येऊन जाईल. सरफेसने सॉल्व्ह करायचं असेल तर 6 सरफेसचे इंटिग्रलची ऍडिशन करा, म्हणजे 6 सरफेसचे इंटिग्रल. आणि लाईनने सांगितलं तर मग या वरच्या 4 लाईन्स, खालच्या 4 लाईन्स आणि कनेक्ट करणाऱ्या व्हर्टिकल 4 लाईन्स, 12 लाईन्स आहेत. 12 लाईन्स इंटिग्रल घ्या, मग तुम्हाला आन्सर मिळून जाईल. तो समजलं का म्हणून डबल आणि ट्रिपल बेटर आहे. मला तेच वाटायचं की सिंगल इंटिग्रल आहे त्याला डबलने का सॉल्व्ह करायचं, डबलचं आहे त्याला ट्रिपलने का सॉल्व्ह करायचं. बट त्याच्यामागे हे रिझन आहे. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन लाईन इंटिग्रल अँड सरफेस इंटिग्रल अँड व्हॉल्यूम इंटिग्रल. हाच कॉन्सेप्ट आपल्याला जे थेरम्स आहेत त्यात यूज करायचा आहे.